जय शिवराय मित्रांनो अखेर खरीप हंगाम 2025 रब्बी हंगाम 2025-26 करता राज्यामध्ये पीक विमा योजना राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 24 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून राज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेल 80-110 नुसार ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तब्बल 499 पानाच्या या जी.आर. सह ही पीक विमा योजना कशा प्रकारे राबवली जाईल, याचे उद्दिष्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कंपन्या असतील, याच्यासाठीचा कालावधी, पीक विम्याचं वितरण करण्यासाठीची नियमावली, क्रॉप कॅलेंडर जे काही आहे ते सर्व या जी.आर.च्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, कीड रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण देणं अशा प्रकारचं उद्दिष्ट घेऊन ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ऐच्छिक स्वरूपामध्ये ही योजना राज्यामध्ये राबवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये अधिसूचित पिकासाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळानं भाडेपट्टीनं शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र असणार आहेत. भाडेपट्टी शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा विमा हप्ता शेतकऱ्यांना या योजनेसाठी भरावा लागणार आहे. सदरची योजना ही 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. याच्यामध्ये एकूण जमा हप्ता रकमेच्या 110% किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवरती बर्न कॉस्ट नुसार येणाऱ्या विमा हप्त्याचे 110% पैकी जे जास्त असेल ते दायित्व पीक विमा कंपन्या स्वीकारतील आणि त्याच्यावरती जर नुकसान झालं तर ते नुकसान राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त एकूण जमा हप्ता रकमेपेक्षा जर नुकसान भरपाईची रक्कम कमी असेल तर विमा कंपनीला रकमेच्या जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवता येईल आणि उर्वरित जो काही हप्ता असेल तो राज्य शासनाला परत करावा लागणार आहे. योजनेच्या अंतर्गत मृत शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरणं, अवैध मार्गाने पीक विमा काढणं अशा प्रकारची काही प्रकरणं निदर्शनास आलीस तर ते अर्ज रद्द केले जाणार आहेत. योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID बंधनकारक असणार आहे. पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी कंपल्सरी असणार आहे. याच्या अंतर्गत जोखमीच्या बाबीमध्ये शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणामामुळे होणारे जे काही नुकसान असतील अशा नुकसानामुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेमध्ये येणारी घट ग्राह्य धरून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याच्यामध्ये खरीप हंगामामध्ये भात, धान, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा अशा पिकासाठी योजना राबवली जाणार आहे. तर रब्बी हंगामामध्ये गहू बागायत, रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या पिकासाठी ही योजना राबवली जाणार आहे. याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 2%, नगदी पिकांसाठी कापूस व कांद्यासाठी 5%, रब्बी हंगामासाठी 1.5%, तर या नगदी पिकांसाठी कापूस व कांद्यासाठी 5% अशा प्रकारे शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे. मित्रांनो, याच्याच व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर या पीक विमा योजना राबवण्यासाठी पीक कापणी प्रयोग कशा प्रकारे केले जातील याची देखील याच्यामध्ये निश्चिती करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी, लातूर जिल्ह्यासाठी आणि बीड जिल्ह्यासाठी ICICI लोंबार्ड या कंपनीच्या माध्यमातून ही पीक विमा योजना राबवली जाणार आहे. एकूण 12 जिल्हा समूह आहेत आणि 2 पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ही पीक विमा योजना राबवली जाणार आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत खरीपाचा पीक विमा भरता येणार आहे. रब्बीसाठी मात्र प्रत्येक पिकासाठीच्या तारखा वेगळ्या असणार आहेत. याच्यामध्ये पीक विमासाठी ज्या सूचना द्यायच्या ज्याच्यामध्ये पीक बदल असेल त्याच्यासाठीचा कालावधी, याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी जे काही वेगवेगळ्या प्रक्रिया असतील त्याचे कालावधी देखील देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. पीक कॅलेंडर निश्चित करणं, त्याच्यानंतर शेतकऱ्याची नुकसान भरपाई निश्चित करणं, याच्यासाठीच्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. याचप्रमाणे कोणत्या महसूल मंडळामध्ये कोणत्या पिकासाठी ही योजना राबवण्यासाठी महसूल मंडळाला मंजुरी दिलेली आहे त्याची माहिती देखील या जी.आर. सोबत देण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारचा तब्बल 499 पानाचा
अटी शर्तीसह हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या GRच्या माध्यमातून आता राज्यामध्ये खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025 या कालावधीमध्ये ही पीक विमा योजना राबवली जाणार आहे। मित्रांनो, हा महत्वपूर्ण असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। मित्रांनो, हा मोठा GR आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी समजून घेण्यासारख्या आहेत आणि ज्या ज्या बाबी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असतील त्या प्रत्येक बाबीबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला ज्या बाबीबद्दलची माहिती हवी असेल त्याच्याबद्दल नक्की कमेंट करा। येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।